एसीसी आणि इकरा सीसी मध्ये होणारी मॅच असणार आहे मित्रांनो. इकरा सीसी नाणेफेक जिंकून प्रथम नाणेफेक जिंकून त्या लोकांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. चला ईसीसी ईसीसी सलामीचे फलंदाज पाठवायचे, घाई करायचे मित्रांनो. वन डे फिनिश बिग बॅश फॉर्मॅट मित्रांनो. मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग सीझन 4 आयोजित मुस्लिम क्रिकेट क्लब यांनी मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग सीझन 4 वन डे फिनिश बिग बॅश टुर्नामेंट असा फॉर्मॅट असेल या स्पर्धेचा. या स्पर्धेसाठी जावेद मंसूर यांच्याकडून खूप धावपळ चालू होती काळापासून. बघते पिच बनवण्यापासून ग्राउंड बनवण्यापासून सर्व. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू असतील त्यांनी इकडे यायचं आहे. चला समीकरण बदलले मित्रांनो. आता मित्र दोघी पण मित्रांनो ब्रदर्स, दोन्ही ब्रदर्स मैदानाच्या आतमानं. एक मुझम्मिल खान आणि एक गुड्डू. शहीदला कुठेतरी मागे ठेवले मित्रांनो. काहीतरी समीकरण स्ट्रॅटेजी असणार आहे मित्रांनो. आणि इकरा सीसी संघाचा विचार केला तर मित्रांनो कडक संघ आहे. आणि एक गोलंदाजी मारवर मित्रांनो विचार केला ना बिरजू. बिरजू मित्रांनो एक अनुभव, एक एक्सपिरियन्स मित्रांनो बोलू शकता त्याच्याकडे. एक्सपिरियन्स समोर एक यंगस्टर, एक्सपिरियन्स वॉज यंगस्टर अशी लढत असणार आहे. मुझम्मिल खान याचा विचार केला तर एक उभरता सितारा, एक रायझिंग स्टार मित्रांनो. एक अनुभव आणि बिरजू मित्रांनो एक एक्सपिरियन्स. चला एक्सपिरियन्स वॉज यंगस्टर अशी लढत असणार आहे मित्रांनो. 15 मिनिटात 4 षटक हाताळले झालेच पाहिजे. या स्पर्धेचा नियम असणार आहे 15 मिनिटात 4 षटक. चला यष्टीरक्षकची श्री फैयाज शेख यष्टीरक्षकची भूमिका निभावताना दिसत आहेत. चला बिरजू एक्सपिरियन्स आणि यंगस्टर मुझम्मिल खान. पहिल्या चेंडूवरती रिस्पेक्ट देताना. चला शाकिब कुठेतरी खूप चांगली रनिंग दाखवते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्यापासून मॅच मध्ये मित्रांनो गरमागरमीचं वातावरण दिसणार. ही मोठी लढत असणार. दोन्ही संघ विजयपद घेऊन आलेले आहेत. हलक्या हाताने खेळला फटा चेंडू टिकलर झोन मध्ये जाते. 2 चेंडू 2 धावा. चला बिरजूकडे मित्रांनो खूप अनुभव असणार आहे आणि दोन्ही संघ यंगस्टर नवनवीन खेळाडू मित्रांनो. हलक्या हाताने खेळला फटका एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. हलक्या हाताने खेळलेला फटका आणि चेंडूवर मित्रांनो बाउंड्रीवरून शाकिब धावतोय. स्वतःची रनिंग मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवतं त्यांना. फिटनेस आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये फिटनेस खूप जरुरी आहे आणि ती फिटनेस शाकिबला बघून आपण बोलू शकता नक्कीच फिटनेस खूप स्ट्रॉंग आहे. 4 चेंडू 4 धावा. हलक्या हाताने खेळलेला फटका. एक स्ट्रॅटेजी पण असते मुझीची वाटते. शाकिबकडे चेंडू मारतोय, शाकिबला थकवण्याचा प्रयत्न असेल. 5 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकाच्या समतेनंतर धावसंख्या 2 पोहोचली 6. ईसीसी या संघाला कुठेतरी ऊन लागते म्हणून डगआउट पासून थोडेसे लांब बसलेत. पहिल्या षटकाच्या समतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 6. 15 मिनिटात 4 षटक हाताळून झाले पाहिजे, अन्यथा पेनल्टीला सामोरे जायला लागेल. आयोजन कमिटीकडून हा नियम आलेला आहे. आता लढत चांगली होणार आहे मित्रांनो. गोलंदाजी माधवर आला तो काझी कालूबाई या नावाने नावाजलेला खेळाडू आणि सामना करणारे तो गुड्डू आणि मुझम्मिल खान असणार आहे. चला ही मोठी लढत असणार आहे. चला आता यष्टीरक्षकची भूमिका सुद्धा बिरजू यांच्याकडे आल्या आणि श्री फैयाजी शेख आपल्याला चौकाराच्या दिशेने दिसत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगताना आधीच सांगितलं मोठी लढत असणार आहे. काझी याचा इम्पॉर्टंट षटक आहे मित्रांनो आणि 1 चेंडू धावसंख्या आहे तिथे 6 धावा. हलक्या हाताने खेळला फटका. धावचीची संधी नाही.
2 चेंडू 7 धावा. चला स्ट्राईक हँड वरती आला मित्रांनो मुझम्मिल खान. संघाकडून मित्रांनो आशा असेल. पहिल्याच मित्रांनो इनिंग मध्ये 3 चौकार त्याच्या बॅट मधून लगातार आले. टोटल 5 चौकार त्यांनी पहिल्या मॅच मध्ये मारलेत मित्रांनो मुझम्मिल खान यांनी. आणि टार्गेट मात्र 24चं होतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न श्री फैयाजी शेख मित्रांनो. काय क्षेत्ररक्षण दिसणार मित्रांनो. वयाचा अडथळा नाही मित्रांनो. काय क्षेत्ररक्षण दिसते मित्रांनो. मुलाकडे बघितलं तर त्यांच्या मित्रांनो फिटनेस आहेत. त्याचबरोबर इथे श्री फैयाजी शेख दाखवून देताना खूप सुंदर क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 8 धावा. काय घडले मित्रांनो. गुड्डू यांनी आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू मारले. मुझम्मिल खान मित्रांनो कुठेतरी मैदानाच्या मध्ये गरम होताना दिसतोय. हलक्या हाताने खेळलेला फटका. 5 चेंडू 9 धावा. नक्की मैदानाच्या वेळी दोन्ही भाऊ मित्रांनो आपल्याला दिसतात खेळताना. असं खूप कमीदा समीकरण आणि चित्र दिसतं मित्रांनो. दोन्ही सलामीची जोडी दोन्ही भाऊ मित्रांनो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना मित्रांनो दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तिथे 9 ऑन बोर्ड. 9 ऑन बोर्ड मित्रांनो. हा चेंडू पण खूप सुंदर मध्ये 9 ऑन बोर्ड. 9 खूप सुंदर मित्रांनो. फुलटॉस चेंडू होता. मुझम्मिल खान यांनी जोरात मारला होता पण आबिद काय क्षेत्ररक्षण केलं मित्रांनो. चेंडू कलेक्ट केला. एकही धावा धावून नाही दिली. आणि आता गोलंदाजी एंडवरती पण मित्रांनो कुठेतरी आबिदच दिसतोय मला. नक्की नक्की क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवलं. मी का क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे माझा. आणि आता मित्रांनो गोलंदाजी चला स्वतःला सिद्ध करून दाखवेल का. आणि गुड्डू आणि मुझम्मिल खान 9 ऑन बोर्ड मित्रांनो. हलक्या त्यांनी खेळला फटका. चेंडू समालोचन कक्षाकडे येताना एकेरी धावीने धावसंख्या पुढे सरकतात. धावसंख्या जाऊन पोहोचली 10. चला मुझम्मिल खान मित्रांनो प्रयत्न करावा लागतील. संघ कुठेतरी आता मागे आहे. वाईड आबिद यष्टी रक्षक मित्रांनो चुकी करतोय 2 ने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 12. 1-2 12. चला आबिद एक निर्धाव चेंडू हाताळलाय मित्रांनो. वाईड प्लस अशी धावसंख्या तयार झाली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला फटका. एकेरी धावीने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 1-3. 13. चला 13 मेरा का सामना आहे मित्रांनो. कोणाकडे ही मॅच जाणार आहे मित्रांनो. 2 चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण झालंय क्षेत्ररक्षण झाले. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तिथेच 13. 3 चेंडू 13 धावा. ईसीसी संघ मित्र कुठेतरी मागे जाताना दिसतोय. एकने धावसंख्या पुढे सरकताना 4 चेंडू 14 धावा. काय समीकरण बदलेल का मित्रांनो. टॉप गिअर मध्ये फर्स्ट गिअर मध्ये गाडी चालू आहे ईसीसी या संघाची. निर्धाव चेंडूची सांगता होताना मित्रांनो पुन्हा एकदा काय मित्रांनो चुकी करतोय चुकीचं रूपांतर डॉट चेंडू होतोय मित्रांनो. कॅल्क्युलेशन आणि स्ट्रॅटेजी बदलली होती. ईसीसी संघाने शाहिदला थांबून गुड्डूला वरती पाठवलं होतं पण काय केलं चुकी झाले आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये मित्रांनो. 16 ऑन बोर्ड. 15 15. चला काही करायचे 15 मिनिटात 4 षटक हाताळून झाले पाहिजे. मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग आयोजित मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग मित्रांनो एक स्पर्धेचा नियम आहे. 15 मिनिटात 4 षटक हाताळले पाहिजे. 15 मित्रांनो. चला गोलंदाजी बारवर विचार केला तर मित्रांनो मॅन ऑफ द मॅचचा मागच्या मॅचचा पुरस्कार मिळालेला तो फरीद. खूप सुंदर मित्रांनो बॅटिंग मित्रांनो दाखवून दिली. स्वतःची बॅटिंग स्वतःला सिद्ध करून दाखवले मागच्या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून लगातार 3 चौकार मी पाहिले होते. आणि नॉन स्ट्राईकला एंडला विचार केला तर तसाच मोठा खेळाडू मुझम्मिल खान पण मित्रांनो कुठेतरी त्याला बांधून ठेवले इक्रा सीसी या संघाने. श्री फैयाजी शेख यांचा संघ इक्रा सीसी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडलाय. वन 16 ऑन बोर्ड मित्रांनो. चला स्ट्राईक आता सामना चांगला होणार आहे. दोन्ही खेळाडू मित्रांनो मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट घालून खेळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण खूप सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो. इक्रा सीसी संघ मित्रांनो एकही चौकार अजून पास होऊन नाही दिला ईसीसी या संघाचा. चला गुड्डू आतापर्यंत 3 डॉट त्याच्याकडून झालेले होते. भरपाई करेल का.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि चेंडूवर काझी कालुबा एक धावचीची संधी. काय मित्रांनो, मैदानाच्या मध्ये पूर्णपणे चित्र बदलले. खूप चुकी केल्या मित्रांनो. आणि मुझम्मिल खान मित्रांनो एक अनुभवी खेळाडू आहे, इथं खूप गरम होताना दिसतोय. एक मित्रांनो स्ट्रॅटेजी होती की गुड्डूला वरती पाठवलं, पण मित्रांनो आता कुठेतरी चुकीचा निर्णय ठरला असेल ईसीसी या संघासाठी. अजून आहे, सामना लढायचा आहे. आणि मित्रांनो शाहिद आलेला आहे मित्रांनो, सलामीचा एक मोठा उंच तगडा असा खेळाडू नॉन स्ट्राईक हँड वरती. 2 चेंडू 3 चेंडू 17 धावा. फुलटॉस चेंडू, सुंदर चौकार मित्रांनो आलाय. मुझम्मिल खान यांच्या बॅट मधून या मॅचचा पहिला चौकार आलाय. स्वतःची विकेट टिकून ठेवले, दाखवून देताना फुलटॉस चेंडू होता. 21 ऑन बोर्ड, 4 बॉल 2 बाकी. 21 ऑन बोर्ड. 2 चेंडू असतील. 21 ऑन बोर्ड. चला 11 सीसी मुझम्मिल खानच्या याच्या बॅट मधून चौका आला तर प्रेशर रिअलाइज करतील का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चुकी करते, चुकी. क्षेत्ररक्षक चुकी करताना गॅप मधून बॉल गेला मित्रांनो. चला मुझम्मिल खान, मोमेंटम शिफ्ट होते. 25 ऑन बोर्ड, लास्ट टू गो. चला 25 ऑन बोर्ड, घाई करायची. चुकी घडल्या आणि सुंदर चौकार. स्वतःची विकेट का महत्वाची विकेट आहे, एक अष्टपैलू एक ऑलराऊंडर का आहे मित्रांनो, दाखवून देताना मुझम्मिल खान. 25 ऑन बोर्ड, लास्ट चेंडू असेल मित्रांनो. 11 सीसी संघ प्रेशर मध्ये होता तो ईसीसी, पण आता प्रेशर रिअलाइज केलाय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप, स्ट्रेट डाईव्ह, खूप सुंदर शॉट मित्रांनो. मुझम्मिल खान 3 चेंडूवरती 3 चौकार मारून दिला. 2 मॅच मध्ये हा पराक्रम त्यांनी केला मित्रांनो. स्वतःची भूमिका काय आहे या संघात, का तो सलामीला येतोय मित्रांनो, दाखवून देताना मुझम्मिल खान. 30 ऑन टार्गेट असेल मित्रांनो 11 सीसी या संघाला. 30-30चं टार्गेट असेल 11 सीसी या संघाला. 30-30 11 सीसी या संघाला टार्गेट असणार आहे. चला गाई करायचे ईसीसी संघ. टार्गेट असणार आहे मित्रांनो 11 सीसी या संघाला. या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी मित्रांनो ईसीसी संघ लढत होता, पण लढता मित्रांनो जो संघ जिंकतो ना, तर मुझम्मिल खानने दाखवून दिलं. शेवटपर्यंत लढला, शेवटपर्यंत उभा राहिला आणि शेवटच्या 3 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मित्रांनो 3 चौकार दिसले. स्वतःची भूमिका या संघात का हे स्वतःला सिद्ध करून दाखवले. का मी एक अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, माझी ओळख आहे ते दाखवून देताना 3 चेंडू आणि 3 चौकार. चला यानंतर होणारा सामना असणार आहे स्टुडंट स्पोर्ट्स आणि जेडीएस बी. स्टुडंट स्पोर्ट्स आणि जेडीएस बी दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या मॅचच्या मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करणे शाकिब अली शेख पप्पू पाय यांना मी विनंती करेल. त्यांनी स्टुडंट स्पोर्ट्स आणि जेडीएस बी दोन्ही कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शाकिब अली शेख पप्पू पाय यांना मी विनंती करेल, त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. स्टुडंट स्पोर्ट्स आणि जेडीएस बी. शाकिब अली शेख यांना विनंती करेल, त्यांनी नाणेफेक करून यांच्या हस्ते नाणेफेक होताना दिसत आहे. कॅमेराने सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करायचे आहेत. स्टुडंट स्पोर्ट्स आणि जेडीएस बी मध्ये नाणेफेक होताना स्टुडंट स्पोर्ट्स वाटते नाणेफेक कोण जिंकलाय? स्टुडंट स्पोर्ट्स, कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेक जिंकले शाकिब अली शेख पप्पूबाई यांच्या हस्ते नाणेफेक झाली आहे. चला सामन्याच्या दिशेने वळूया. मोठा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 11 सीसी आणि ईसीसी संघ. ईसीसी संघ लढत करत होता आणि लढता मित्रांनो शेवटच्या 3 चेंडूवर 30. चला घाई करायचे. 11 सीसी मैदानाच्या आतमध्ये शाकिब आणि फरीद याची सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये सज्ज आहे. फरीद या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खेळायला सज्ज आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे आणि टायमर लावायचे आहे. 15 मिनिटात 4 ओव्हर झालं पाहिजे. सर्व
संघांना मित्रांनो लक्ष द्यायचं आहे. 15 मिनिटात 4 ओव्हर झाल्याच पाहिजे, अन्यथा 2 रनची पेनल्टी असणार आहे. चला, एक चेंडू एक धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 2 धावा. मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मित्रांनो मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग 2024 सीझन फ्रॉम या स्पर्धेचा विचार केला तर मित्रांनो जिन्नत दीदी अक्रम शेख, माजी नगरसेवक अँड अक्रम शेख यांच्याकडून मित्रांनो फर्स्ट प्राइज रोख रक्कम फर्स्ट प्राइज मित्रांनो यांच्यासाठी स्पॉन्सर आलेला आहे. मित्रांनो माजी नगरसेविका जिन्नत दीदी अक्रम शेख आणि अक्रम शेख यांच्याकडून मित्रांनो फर्स्ट प्राइज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आलेले आहे. ते मित्रांनो 7,000 रुपये मित्रांनो या स्पर्धेसाठी रोख रक्कम प्राइज मित्रांनो आपल्याला माजी नगरसेविका जिन्नत दीदी अक्रम शेख आणि अक्रम शेख यांच्याकडून आलेला आहे. आणि इम्तियाज शेख आणि अनवरबाई शेख यांच्याकडून मित्रांनो सेकंड प्राइज रोख रक्कम 5,000 रुपये या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आलेले आहेत. त्यांचा पण मनापासून आभार असेल. मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग 2024 सीझन 4 या स्पर्धेसाठी फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइज रोख रक्कम मित्रांनो आपल्याला इम्तियाज शेख अँड अनवर शेख 5,000 रुपये रोख रक्कम आलेली यांचा पण मनापासून आभार असेल. आणि मित्रांनो शाकिब अली शेख अँड पप्पूबाई यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच अँड बास्केट मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट अँड बास्केट या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आले आणि 3,000 रुपये रोख रक्कम स्पॉन्सर आले. त्यांचा पण मनापासून आभार असेल. सामन्याच्या दिशेने वळायचं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा. चला चला मित्रांनो मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेसाठी खूप हातभार लावलेले आपल्याला इम्तियाज बाई शेख यांच्याकडून मित्रांनो मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट अँड बास्केट सुद्धा त्यांच्याकडून स्पॉन्सर आले. आणि मित्रांनो सेकंड प्राइज रोख रक्कम 5,000 रुपये त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी. त्या स्पर्धेसाठी तुमचं मनापासून आभार असेल. मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग तुमचं मनापासून आभार असेल. तुम्ही या स्पर्धेसाठी खूप लाख मोलाचं मित्रांनो योगदान केलेलं आहे. तुमचं मनापासून आभार असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर आल्या त्यांचे मुनाफबाई शेख, बाबा मोटर्स अँड समीर शेख यांच्याकडून फर्स्ट ट्रॉफी अँड सेकंड अँड मॅन ऑफ द सिरीज बॅट्समॅन बॉलर अँड फिल्डर या तिन्ही ट्रॉफ्या मित्रांनो मुनाफ शेख, बाबा मोटर अँड समीर शेख यांच्याकडून आलेल्या स्पॉन्सर यांचा पण मनापासून आभार असेल. मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग सीझन 4 या स्पर्धेसाठी त्यांनी या सुंदर चषक मित्रांनो ट्रॉफी बघू शकता आपण यांनी स्पॉन्सर केल्या. त्यांचा पण मनापासून आभार असणार आहे. नक्की मित्रांनो सन्मान चिन्हाचा विचार केल्यानंतर झहीर शेख यांच्याकडून मित्रांनो या स्पर्धेसाठी खूप सुंदर आकर्षक मित्रांनो सन्मान चिन्ह आलेले आहेत. झहीरबाई शेख यांच्याकडून आकर्षक सन्मान चिन्ह आलेले आहेत. त्यांचा पण या स्पर्धेकडून मनापासून आभार असणार आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेची खासियत म्हणजे मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग फैयाजी शेख यांच्याकडून एक्झिबिशन मॅच साठी 2 ट्रॉफ्या मित्रांनो स्पॉन्सर आल्या. त्यांचा पण मनापासून आभार असणार आहे. एक्झिबिशन मॅच एक मोठी लढत दिसणार आहे मित्रांनो आपल्याला. एक्झिबिशन मॅच असणार आहे ती इम्तियाज बाय फायटर वर्सेस शाकिब अली वॉरियर. मित्रांनो एक मोठी लढत, एक दोन्ही मित्रांनो खूप चांगली लढत दिसणार आहे. इम्तियाज फायटर आणि शाकिब अली वॉरियर एक मोठी लढत असणार आहे आपल्याला एक्झिबिशन मॅचच्या रूपात मित्रांनो. तीन चेंडू 8 धावा झाल्यात मित्रांनो. आणि या स्पर्धेसाठी मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग असलम शेख यांच्याकडून लागणारा मित्रांनो नाश्ता मित्रांनो सर्व खेळाडूंसाठी नाश्ता त्यांच्याकडून स्पॉन्सर आले. त्यांचा पण मनापासून आभार. मित्रांनो नाश्ता हा महत्वाचा आहे. खेळाडू उपाशी नाही राहायला पाहिजे. जेव्हा ताकद असेल ना पोटात तेव्हाच पॉवर दिसणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये मुझम्मिल खान यांच्याकडून आणि फरीद यांच्याकडून ताकद दिसली आतापर्यंत विचार केला तर. स्नॅक्स स्पॉन्सर आले त्यांच्याकडे असलम शेख यांचा पण मनापासून आभार असणार आहे. चला सामन्याच्या दिशेने वेळ मित्रांनो 5 चेंडू 10 धावा. आणि मित्रांनो शाकिब आपली विकेट टिकून अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 11.
11. चला मुझम्मिल खान खूप सुंदर षटक हाताळले मित्रांनो, 5च धावा दिल्यात. 11 झालेत. 12 आणि 19. 12 चेंडू 19 धावांचं आव्हान असणार आहे मित्रांनो इकरा सीसी या संघाला. या सामन्यामध्ये मित्रांनो या मॅच मध्ये आणून दिलेला असा तो मुझम्मिल खान होता. आणि मित्रांनो त्याचेच बंधू आलेत गोलंदाजी मारवरती गुड्डू. चला गुड्डू सज्ज आहे मित्रांनो. चला गुड्डू आलाय मित्रांनो, गोलंदाजी मारवर सज्ज आहे. आणि शाकिब अजूनही स्वतःची विकेट टिकून सलामीचा फलंदाज. चला 15 मिनिटात 4 षटक हाताळले पाहिजे, आयोजन कमिटीकडून हा रूल आलेला आहे. खोलवर डप्प्याचा चेंडू, धावचीची संधी. हॅलो, धावचीची संधी. यष्टीरक्षक पूर्णपणे मित्रांनो स्वतःला झोकून देताना खूप सुंदर प्रयत्न होते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 1 to 12 ऑन बोर्ड मित्रांनो. एक चेंडूची सांगता होताना मोठा फटका मारायचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो, काय डाय मित्रांनो, खूप सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो शहीद याच्याकडून. शहीद बाय काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. प्रेक्षकांनी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, सन्मान करायचा या क्षेत्ररक्षणाचा मित्रांनो. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 2 चेंडू 13 धावा. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं मित्रांनो शहीद यांनी. धावचीची संधी नाही. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 3 चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचली 14. 11 सीसी संघ मित्रांनो कुठेतरी पाठी आहे मित्रांनो. कमबॅक करावा लागणार आहे. काझी डगआउट मधून बघतोय त्याच्याकडे स्ट्राईक येणार आहे का. आणि मित्रांनो बॉल झाला मित्रांनो. 3-4 उडवताना गुड्डू. आणि मी आत्ताच ज्याचा उल्लेख केला होता काझी, तोच मित्रांनो बॅट वापरताना दिसतो डगआउट मध्ये मित्रांनो. 4 चेंडू 14 धावा. चार चेंडू 14 धावा. चला मित्रांनो काझी कालुबा या नावाने नावाजलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. या खेळपट्टीचा अनुभव, या पिच वरती त्यांनी खूप मित्रांनो KNPL असो SPL असो खूप सामने खेळलेले आहेत मित्रांनो. 4 चेंडू 14 धावा. आणि मित्रांनो ओमकार पाटील पंच निर्धाव चेंडू सांगताना वाईड प्लस अशी धावसंख्या ऍड होताना धावसंख्या. स्ट्राइक चेंज है, स्ट्राइक चेंज है. लालच बुरी बला है काजी भाई, स्ट्राइक चेंज करना पड़ेगा. 15 धावा झाले मित्रांनो. आणि समीकरण 9 चेंडू आणि 15 धावा. 9 चेंडू 15. 4 बॉल सॉरी. आणि शाकिब याच्याकडून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगतात. आणि गुड्डू एक खेळाडू बॅटला पाय लागला आणि बॅटला पाया पडताना दिसतो. एक क्रिकेट एक स्पोर्टमॅनशिप मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दिसले. खेळाडू वृत्ती काय असते. तुम्ही जो क्रिकेट खेळतायत ना, या संघाने स्टंप असो बॅट असो बॉल असतो, त्या देवाची उपमा असते मित्रांनो क्रिकेट या सामन्यात. 5 चेंडू 16 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रहीम होता चेंडूवरती, पण झेल काही मित्रांनो कलेक्ट नाही झाला. आणि मित्रांनो 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तिथेच 16 ऑन बोर्ड. चलेगा समीकरण कॅल्क्युलेशन क्लिअर असेल. 6 चेंडू आणि 14. 1-4-14. ऑन बोर्ड. चला 6 चेंडू आणि 14 धावा. शहीद असेल. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना मित्रांनो पंच ओमकार पाटील. निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे साहिद काय षटक हाताळते मित्रांनो. सुंदर मागच्या सामन्यात विचार केला तेव्हाही त्यांनी 4थं षटक सुंदर हाताळलं होतं. आणि आता सुद्धा मित्रांनो तीच भूमिका. 14 चेंडूची असेल प्रयत्न. आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या पुढे 17 धावा. चला शाकिब आलाय मित्रांनो. 3 चेंडू मध्ये 13चं समीकरण असेल मित्रांनो. चला शाकिब स्ट्राईकवर आलाय. किती प्रयत्न करणार आहे, कितपत ही लढत लढणार आहे मित्रांनो. चला बघूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत आहोत त्यांना. चला एक हाती सामना मित्रांनो चाललेला आहे वाटे कुठेतरी ECC या संघाकडे. शाकिब याच्या बॅट मधून ओ काय क्षेत्ररक्षण मित्रांनो. गुड्डू गुड्डू काय दर्जा मित्रांनो. त्या क्षेत्ररक्षणचा दर्जा शॉट त्या दर्जा होता, पण त्याच दर्जाचे क्षेत्ररक्षण मित्रांनो. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मुझम्मिल खान यांच्या यांचे भाऊ गुड्डू.
चला कॉंग्रॅच्युलेशन ECC संघ, हार्ड लक फ्रॉम इकरा CC संघ. ECC संघ खूप सुंदर खेळ दाखवले आणि यानंतर होणारे मॅच असणार आहे ती स्टुडंट स्पोर्ट्स आणि JDSB दोन्ही संघ. चला नक्की नक्की लुझर लुझरची मॅच असणार आहे. बिग बॅश फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा मित्रांनो. स्टुडंट स्पोर्ट्स आणि JDSB